नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक आहे आणि मी एक दारोडा आहे. हाय दीपक. हाय 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 एव्हरीबडी. भगवंताची कृपा आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमस या संस्थेचं सुंदर मार्गदर्शन, तुम्हा सर्व बांधवाची साथ, प्रेम, शुभेच्छा, त्या बळावर मी आज दारूपासून लांब आहे आणि जिवंत आहे. बरं चाललंय मित्रांनो. हा जो विषय मला दिलेला आहे, लँग्वेज ऑफ द हार्ट, हा विषय खूप छान आहे. त्या विषयावर बोलण्यापेक्षा मी ती भाषाच बोलणार आहे. कारण मी बघतोय की ह्या समूहामध्ये माझी तिसरी मीटिंग आहे ही, की मला इथं स्पीकर म्हणून बोलवलेलं आहे. त्या तिन्ही मीटिंगला उपस्थित असणाऱ्या सभासदांच्या डोक्यात एक विचार येण्याची शक्यता आहे. तो आधी क्लिअर करतो की हा कोण दीपक आहे की आपल्या मीटिंगला तिसऱ्यांदा जॉईन झालाय. हा कुणीतरी महान तत्ववेत्ता आहे, विचारवंत आहे, किंवा याचा खूप गाढा अभ्यासक आहे असं वाटण्याची शक्यता आहे, जेणेकरून ह्याला तिसऱ्यांदा बोलवलेलं आहे. मित्रांनो, तसं काहीही नाही. हे जे काही घडलं ते ईश्वराच्या कृपेमुळे घडलं. मी अगोदरच सांगितलंय की मी एक दारुडा आहे आणि मी किती शहाणा आहे हे सगळ्या दुनियानं बघितलेलं आहे. आता इथं परत शहाणपणा दाखवायची मला काहीही गरज नाही आणि मी माझ्या तोंडानंच सांगतोय की मी दारुडा आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये काय घडलेलं आहे. त्यामुळं तो विषय नाही. फक्त मला दारूपासून लांब राहण्यासाठी कुठली तरी एक मीटिंग करणं गरजेचं आहे. आणि आज लातूरची पण मीटिंग केली आणि तुमच्या पण मीटिंगला जॉईन झालोय, ते केवळ मला दारूपासून लांब राहण्यासाठी. आणि तुमच्या मीटिंगमध्ये मला हे अनुभव कथनाची संधी दिली, त्याबद्दल मी तुम्हा सर्व बांधवांचा आभारी आहे. हे उपकार आहेत तुमच्या माझ्यावर की मला तुम्ही दारूपासून लांब राहण्यासाठी मदत करताय. कारण माझे असले हे राडे ऐकून घ्यायला जगात कुणाला वेळ आहे हो. ज्यांनी आयुष्यात कधीच दारू पिली नाही त्यांच्यासाठी हा फुकटचा तमाशा आहे. पण तुम्ही मला समजून घेताय, मला त्या भावनेने ऐकताय, माझं दुःख, क्लेश, यातना, जखमा बघताय. हे माझ्यासाठी खूप जमेची बाजू आहे की अजूनही ह्या जगामध्ये मला ऐकून घेणारे लोक जिवंत आहेत, माझ्यावर प्रेम करणारे लोक जिवंत आहेत. हे खूप माझी जमेची बाजू आहे आणि त्याच बळावर मी आज जिवंत आहे. मित्रांनो, अभयचा ज्या वेळेला मला फोन आला त्यावेळेला मी त्याला आधीच म्हणलं की अरे अभय, म्हणलं मी 2-3 वेळा बोललेलो तुझ्या ह्या सभेमध्ये. नाही, अजून एकदा बोला म्हणलं. ओके. आणि त्याचा फोन ठेवल्यानंतर मला एक किस्सा आठवला होता. तो किस्सा अगोदर शेअर करतो मी. मला एक 5-6 वर्षापूर्वी नवप्रकाश समूह ठाण्याचा फोन आला होता की दीपक भाऊ, तुम्ही आमच्या नाईट व्हिजन मध्ये अनुभव शेअर कराल का. तर मित्रांनो, त्याला मी म्हणलो की बाबा मला तर काही हा अनुभव नाहीये, मी कधी कुठं स्पीकर म्हणून गेलेलो नाहीये आणि मला ते माहित नाही हे कसं करायचं किंवा करावं का नाही हे पण माहित नाही. म्हणलं मी माझ्या स्पॉन्सरला विचारतो आणि तुला उद्या फोन करतो म्हणलं मी. आणि तो म्हणला ओके, फोन ठेवून टाकला. आणि मित्रांनो, फोन ठेवल्यावर माझ्या डोक्यात एक विचार आला आणि तो विचार फार इंटरेस्टिंग होता. माझं एक मन मला म्हणलं की दीपकराव, आता तुम्ही ए मध्ये मोठे झालेले दिसायला, आता तुमचे शिकायचे दिवस बहुतेक संपलेले दिसायलेत, आता तुमचे शिकवायचे दिवस सुरू झालेले आहेत. आणि हे कदाचित तुम्हाला कळत नसेल पण इतरांना कळायलंय की तुम्ही आता दुसऱ्याला शिकवू शकता. असा विचार माझ्या डोक्यात आला. कारण माझी मित्रांनो रचना अशी आहे ना की इतकी भयानक आहे की ते शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतो
पण ते काय आता त्याला कितपत यश मिळेल मला माहित नाही. मग मला असं वाटत दुसऱ्या दिवशी स्पॉन्सरला मी फोन केला त्याला, त्यांनीच मला सांगितलं की तू जा, पण आगाव शहाणपणा शिकवायच्या भानगडीत पडू नकोस, नाहीतर स्टेजवर उभं राहून असं छाती काढून दारुड्याचा मसीहा असल्यासारखं काहीतरी तत्वज्ञान शिकवशील आणि कदाचित त्या पुढच्यांना फायदा होईल, पण तू मात्र अडचणीत सापडू शकशील. फक्त तू एवढंच बोलायचं की मी पूर्वी कसा होतो, माझ्या हातून कोणत्या चुका घडल्या आणि मी आज कसा आहे. आणि मित्रांनो मी तसंच केलं, कारण त्याच्या पूर्वी माझ्या डोक्यात एक विचार आला होता. कारण त्याच्या पूर्वी मी अनेक स्पीकर मीटिंग बघितल्या होत्या. तो स्पीकर स्टेजवर न उतरला की त्याला जाऊन सगळे शेक हँड करायचे, काय काय भारी शेअरिंग झालं राव तुमचं, ऐसा झाला वैसा झाला, काय झाला काय. आणि मला पण माझं ते स्वप्नरंजन दिसायला लागलं की मी पण असा स्टेजवरून उतरायला लागलोय, मला सगळे लोक शेक हँड करायला लागलेत, दीपक भाऊ काय तुमचं शेअरिंग झालं, येऊन झालं तेऊन झालं, काय झालं. आणि मला ते असं देवाच्या माग ते असं वलय असतंय ना, वलय ते प्रकाश असतंय बघा देवाच्या माग, तसा काहीतरी प्रकाश मला माझ्या माग दिसायला लागला की आता मी स्टार स्पीकर. मी कधीही स्वतःला स्पीकर म्हणून घेत नाही मित्रांनो. मागच्या वेळेला पण मी हे क्लिअर केलं होतं की मी स्पीकर नाही, मी एक दारुडा माणूस आहे. माझ्या आयुष्यात जे काही घडले ते मी प्रामाणिकपणे तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. ते मला दारूपासून राहण्यासाठी. मी कुणाला तत्वज्ञान शिकवायला आलो नाही, कुणाला शहाणपणा शिकवायला आलो नाही, ना दुसऱ्याच्या आयुष्याचा मी भाग्यविधाता आहे. मला माझं आयुष्य सुधारवता आलं नाही, दुसऱ्याचं काय सुधारवणार आहे. जी गोष्ट 100% माझ्या हातात होती, टेबलावरचा ग्लास उचलून तोंडाला लावायचा, ज्याला 100% मी जबाबदार होतो, माझी इच्छा असून सुद्धा, मी प्रयत्न करत असून सुद्धा मला जमलेलं नाही ते. एवढी साधी क्रिया, बाकीच्या तर खूप दूरच्या गोष्टी आहेत. असो मित्रांनो, हे एवढं घडलं नुसतं हे मला अभयचा फोन आल्यामुळं ते मी शेअर केलं पहिल्यांदा. ते सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे मला शेअर करणं. मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या दाराला ज्या दिवशी मी आलो होतो, तो सपाटून मार खाल्ला होता. चारी मुंड्यात चित झालो होतो. म्हणजे असं काहीही आशादायक असं माझ्या जीवनात काही राहिलं नव्हतं. आणि खूप म्हणजे घाबरलेला, भविष्याची काळजी, भूतकाळात घातलेले तमाशे, त्याचा पश्चाताप, अनेक 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 समस्या घेऊन आलो होतो. आणि मीटिंग सुरू झाली. मीटिंग मध्ये बसलो, मीटिंग ऐकली. मीटिंग संपल्यावर त्यावेळेला मी गंगाखेडला मीटिंग केली होती, म्हणजे लातूरपासून 150 किलोमीटर आहे ते. मी घरी आलो, रात्री झोपलो. झोपल्यावर मला कितीतरी वेळ मला झोप आली नाही. सारखं ते मीटिंगचं चित्र माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं. तो उभा राहिलेला बांधव, त्याची ती बॉडी लँग्वेज, त्याचे ते हावभाव, त्याचा तो शब्द ना शब्द, हे सगळं मला आठवायला लागलं. आणि तो जो काही बोलला होता ना, त्याने मला कुठलाही सल्ला दिला नव्हता, ना मला उद्देशून बोलला होता, ना कुठलं मला मार्गदर्शन केलं, ना माझ्या चुका काढल्या, ना मला पितोस काही विचारलं नाही, सोडतोस काही विचारलं नाही, काहीच विचारलं नाही त्याने मला. आणि जो माणूस म्हणजे त्याला मी ह्याच्या आधी कधीही बघितलं नव्हतं, ना तो त्याच्याबरोबर मी कधी दारू पिलोय, ना तो माझा मित्र आहे, ना काहीच संबंध नाही. आणि असा माणूस मला झोपू देत नाही म्हणजे
म्हणजे मला ते असं चित्रपट जसं दिसतंय ना लाईव्ह, मला असं त्या माझ्या नजरेसमोर दिसायचं आणि परेशान झालो मित्रांनो मी. असं ते रिटेक रिटेक असतंय ना व्हिडिओमध्ये, ऑडिओमध्ये रिटेक असतंय बघा, तसं ते परत 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 तो व्हिडिओ रिटेक होत होता माझ्यासमोर. कारण माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच असं घडलं होतं की कुणीतरी माझ्या काळजाला हात घातला होता. मी नुसतीच दारू पिलो नाही मित्रांनो, मी अनेक लोकांची प्रवचनं ऐकली, कीर्तनं ऐकली, व्याख्यानं ऐकली, बडे बडे संत महात्मे, विचारवंत, अनेक अनेक कार्यक्रमांना मी उपस्थित होतो आयुष्यामध्ये. पण मला झोपताना एकही माणूस माझ्या नजरेसमोर दिसला नाही. ही माझ्या आयुष्यातली पहिलीच वेळ होती की हा माणूस मला सारखा सारखा आठवत होता आणि मला झोपू देत नव्हता, आणि त्याने मला पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात माझ्या काळजाला हात घातला होता, मला हलवलं होतं त्यानं. आणि हीच ती भाषा आहे लँग्वेज ऑफ द हार्ट, की चांगल्या चांगला माणूस मला हलवू शकला नाही, पण एका बेवड्यानं हलवलं होतं मला. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे त्याचे माझे अनुभव सारखे होते. आणि मीटिंग विषयी एक आकर्षण म्हणा किंवा एक उत्सुकता म्हणा किंवा काहीतरी ओढ निर्माण झाली माझी. आणि त्याला पण कारण असं आहे की त्या लोकांच्या माझ्याकडे बघण्याच्या नजरा एकदम स्वच्छ होत्या, नितळ होत्या. माझ्याकडे बघण्याचा तुमचा भाव स्वच्छ होता. माझ्याविषयीच्या जे काही त्यांना जे वाटत होतं की दीपकचं चांगलं व्हावं, हा जो भाव त्यांच्या नजरेमध्ये दिसायचा ना, हे मला खूप भावलं. आणि कुठंतरी हे अनोळखी माणसं मला आपलीशी वाटायला लागली. कारण माझा अनुभव असा होता की रक्ताचे नाते मला माझ्याकडे असं विचित्र नजरेनं बघायचे की मला वाळीत टाकल्यासारखं केलं होतं ह्या लोकांनी. मग ही कोण माणसं आहेत की ज्यांच्या नजरा मला खूप स्वच्छ वाटायला लागल्यात. जे लोक मला बोलतायत, जे माझ्याशी संवाद साधतायत, ते मला पटायला लागलंय. पहिलीच वेळ घडली होती माझ्या आयुष्यात. कारण त्याच्या आधी असं व्हायचं की मी हे दुनियादारी येडझवे म्हणायचो आणि दुनियादारी मला म्हणायचे, हे येडझवे म्हणायचे. इव्हन माझे आई वडील, भाऊ सुद्धा ह्यांचं माझं कधी आयुष्यात फारसं पटलेलं नाहीये. म्हणजे त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये असा काहीतरी गॅप दिसायचा मला नेहमी. म्हणजे मला नेहमी जाणवायचं की मी काय बोलतो ह्यांना कळत नाही, हे काय बोलतात मला कळत नाही. पण ए मेंबरच्या बाबतीत माझं तसं झालं नाही मित्रांनो. की मी काय बोलायलेलो आहे ह्याला पूर्ण कळायलेलं आहे, आणि त्याला काय उत्तर द्यायला पाहिजे ते पण त्याला माहित आहे. हीच ती लँग्वेज ऑफ द हार्ट आहे मित्रांनो. आपण मध्ये बघतो अनेक टाईपच्या, आता ह्या 15-16 वर्षामध्ये अनेक टाईपच्या व्हरायटीज मी मध्ये बघितल्या. अगदी लक्षाधीश, कोट्याधीशापासून असे काही उद्योगपती, श्रीमंत माणसं पण बघितली. दुसरीकडं भाजीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणारा पण ए मेंबर बघितला मी. एकीकडे उच्च शिक्षित IAS IPS ऑफिसर पण बघितले. दुसरीकडे अगदी लिहिता वाचता न येणारा सुद्धा ए मेंबर बघितला मी. एकीकडे आलिशान बंगल्यात राहणारा ए मेंबर बघितला, दुसरीकडे मी झोपडीत राहणारा पण बघितला. एकीकडे 80 वर्षाचा बघितला, दुसरीकडे 20 वर्षाचा बघितला, स्त्री बघितला, पुरुष बघितला. सगळ्या टाईपची व्हरायटी मी ह्या ए मध्ये बघितलेली आहे.
पण इथं असा भेदभाव कधी मला जाणवला नाही की हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, उच्च शिक्षित आहे, अडाणी आहे, स्त्री आहे, पुरुष आहे. त्यांच्यामध्ये एक समान धागा आहे आणि एकमेकाला बोलण्याची, एकमेकाकडे बघण्याची, एकमेकाला वागणूक देण्याची एक समान रचना आहे. अगदी जीएसओच्या चेअरमन पासून ते आज आलेल्या बांधवापर्यंत हे मी ऑब्झर्व केलेलं आहे. एकमेकाला, म्हणून आपल्या लिटरेचरमध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे की जगामध्ये अनेक संस्था आहेत, रोटरी क्लब, लॉयन्स क्लब, अशा शेकडो संस्था आहेत जगामध्ये, पण ही एकमेव संस्था अशी आहे की एकमेकाची विशेष काळजी घेते. म्हणजे ते वाक्य असं आहे की एकमेकाची विशेष काळजी घेणारी जगामध्ये दुसरी एकही संस्था अस्तित्वात नाही आजच्या घडीला. आणि अशा संस्थेचा मी आज सभासद आहे. मला समोरचा जर म्हणला की मी मेंबर आहे, तर मला क्षणाचाही वेळ लागत नाही त्याच्याबरोबर चॅट व्हायला किंवा त्याच्याबरोबर कम्युनिकेट करायला किंवा त्याच्याशी अगदी घरच्यासारखं संवाद साधायला. मी असे शेकडो अनुभव घेतलेले आहेत की मी कित्येक वर्ष तर मी कुणाचंच तोंड बघितलं नव्हतं. केवळ आणि केवळ फोनवरच माझा संपर्क असायचा. तरी सुद्धा मला कधीही वाटलं नाही की हे परके माणसं आहेत, अनोळखी माणसं आहेत. मला वाटायचं की ह्यांचं कित्येक जन्मापासून माझं नातं आहे. असं का हो? आज सुद्धा बघा, तुमच्या मीटिंगमध्ये जेवढे बसलेले आहेत, म्हणजे जेवढे मीटिंगला जॉईन झालेले आहेत, मला नाही आठवत मी कुणाला ओळखतोय म्हणून किंवा मला कोणी ओळखत असेल म्हणून. हे काय? हीच आहे ती लँग्वेज ऑफ द हार्ट, माझ्या अंतःकरणाची भाषा. कारण माझ्या जन्मदात्या आईला सुद्धा कळालं नाही हो मला काय होतंय. मी रडायचो अक्षरशः कित्येक वेळेला. वाईट वाटायचं, पश्चाताप व्हायचा, रडायचो, डोकं फोडायचो. पण इथल्या सभासदाला लगेच कळतंय की मला काय पाहिजे, मला काय व्हायलंय आणि माझा उपचार कुठे आहे. मला पूर्व आयुष्यात आठवतंय मला की मी कित्येक वेळेला असं दारू पिऊन काहीतरी गोंधळ व्हायचा माझ्या हातून, बायकोला तर मारझोड करायचो, कुठेतरी पडलेलो असायचो, काहीतरी व्हायचं. आणि कुणीतरी मित्र मला म्हणायचा की अरे दीपक, एवढी दारू पिऊ नये, चांगलं नसतंय. अरे ती तर मलाही कळायलंय ना, मी काय मूर्ख आहे का, वेडा आहे का, बेवकूफ आहे का? मलाही कळायलंय ते, तू काय नवीन सांगायलास? हे कसं बंद करायचं किंवा हे कमी कसं करायचं किंवा काय हे सांग ना तू. फालतू तत्वज्ञान शिकवायला. म्हणजे माझा अनुभव असा आहे मित्रांनो की मला ए मध्ये येण्या अगोदर सगळे असे वरच्या पायरीवर बसून तत्वज्ञान शिकवायचे की दीपक असं करू नये रे, तसं करावं रे, येऊन कर, तिऊन कर, असं करू नको, हे बघ, ते बघू नको, येऊन कर, असं काहीतरी शहाणपणा शिकवायचे मला, तत्वज्ञान शिकवायचे. तत्वज्ञान शिकवायला मी काय वेडा आहे का? माणसाचं चारित्र्य कसं असावं, माणसानं काय करावं, काय करू नये, माणसानं कसं जीवन आपलं व्यतीत करावं हे मला माहित नाही आहे का? तुम्ही जर मला सांगितलं की माणसाचं चारित्र्य कसं असावं ह्याच्यावर एक निबंध लिहून काढ, 10 पानाचा निबंध लिहून काढेन मी. तत्वज्ञान मला माहित आहे हो सगळं. म्हणजे ते सांगत बसू नका, मला सगळं माहित आहे. ए मध्ये आल्यानंतर तो अनुभव आला नाही मला. मला कुणीही आजपर्यंत सल्ला दिलेला नाही आता 15-16 वर्षामध्ये. तू असं कर, तसं कर, तू इथं बस आणि तिकडं बस, तू कोणती पिलास देशी दारू तू तिकडच्या कोपऱ्यात बस, बायकोला मारतो इकडं बस, असलं कधी काय मला अनुभव आला नाही. इथं जे घडत गेलं ना, एक मला जे स्वातंत्र्य मिळालं, जे काही विचार करायला भाग पाडलं,
प्रत्येक जण सभासद आपला आपला अनुभव सांगत होता आणि ते ऐकून मला माझी विचार करण्याची जी प्रक्रिया आहे ही आपोआप सुरू झाली. पहिली गोष्ट असं झालं की मी स्वतःमध्ये डोकावायला शिकलो. कारण प्रत्येक सभासद आपला अनुभव सांगत होता. मग मलाही माझे अनुभव आठवायला लागले. तो त्याचे स्वभाव दोष सांगत होता, मग मलाही माझे स्वभाव दोष आठवायला लागले. आणि अशी प्रक्रिया माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच घडली होती. कारण मध्ये येण्या अगोदर मी चुकू शकतो असं मला कधीही जाणवलं नव्हतं. मला वाटायचं की मी एक इंटेलिजंट माणूस आहे, मी एक फार भारी माणूस आहे, चांगले विचारांनी असा मस्त गोंडस बाळ आहे, भरलेला माणूस. फक्त एवढी एक दारू बंद झाली ना बॉस, आपल्याला चॅलेंज नाही. असे विचार माझे होते. म्हणजे मला वाटायचं की हे एवढा एक डाग गेला ना आपला, त्या आपल्याला चॅलेंज नाही. पण मी कसल्या टाईपच्या मसाल्याचं मिश्रण आहे ते मला हे येत आल्यावरच कळलं की दारू हे त्याचं बाह्य स्वरूप आहे दीपक. मी त्या बाटलीचं लेबल जरी बदललं तर तो मसालामध्ये तोच राहणार आहे. मी वर काय पण लेबल लावतो, मी येऊ करतो, मी ऐसा करतो, मी आता फार भारी झालोय, मी आपण मध्ये मसाला तेच आहे ना. हे मसाला जोपर्यंत मी बदलत नाही तोपर्यंत माझा काही उपयोग नाही. त्याला ए मध्ये ड्राय ड्रंक म्हणलेलं आहे, कोरडामध्ये. कित्येक वेळेला माझी बायको मला म्हणलेली की तुम्ही ते मीटिंग बंद करून टाका. का? आता पूर्वी दारू पिऊन निदान झोपत तरी होता, आता 24 तास जागा आहे. किरकिर हे तांबा इथं तुझ्या बापाने ठेवला होता का, हे टॉवेल असा कोणी टाकला होता तुझ्या बापानं, हे असं झाडून काढतात का. म्हणजे माझ्या वागण्यात बदल नव्हता. आणि ते मलाही जाणवायचं त्या मग काय त्याला दारूपासून लांब आहे मी, पण मी चिडचिड करायलोय, मला त्रास व्हायलाय, राग व्हायली. आणि इथं येऊन पण एक दुहेरी नाटक सुरू झालं होतं माझं. ए मध्ये आले की लय भारी, अरे दीपक भाऊ म्हणजे काय विचारू नका. आणि घरी गेलं की गटारगंगा. म्हणजे माझ्या कुटुंबाला मी दारू पिलो काय नाही पिलो काय त्याचं काहीच कौतुक नव्हतं. म्हणून ए मध्ये बरेच बांधव, इव्हन माझा स्पॉन्सर सुद्धा मला म्हणायचा की दीपक, तुझ्या सॉबरायटीचा पहिला फायदा तुझ्या मुलाला आणि तुझ्या बायकोला व्हायला पाहिजे. दुनियादारीची तू काळजी करू नकोस. आणि त्यांना ह्याचा फायदा व्हायला पाहिजे, त्यांना पहिला फायदा व्हायला पाहिजे. तू याची सेवान हे तुझं स्पीकर बंद करून टाक. कारण त्यांनी जे यातना भोगलेल्या आहेत ना तुझ्यामुळं, ते खूप म्हणजे ते शब्दात नाही सांगतायत. त्यांना पहिलं सुख मिळलं पाहिजे. तू याची सेवा नंतर कर. पहिला दिवस आठवून बघ म्हणायचा मला कधी पण. कारण ए मध्ये मी पहिल्या दिवशी ज्या दिवशी आलो होतो ना, खूप थकून आलो होतो. असा पूर्ण असा गांजलेला होतो मी, थकलेला होतो. पहिल्यांदा असं खूप म्हणजे जोच माणूस ए मधला दिसेल ना मला देवच वाटायचा. त्यांच्या मदतीने म्हणा, ह्या याच्या मीटिंगच्या मदतीने म्हणा, त्या परमेश्वर कृपेनं माझी दारू थांबायला सुरुवात झाली. हळूहळू जेवण चाललं, हळूहळू झोप लागायला लागली, हळूहळू सगळं जरा सुरळीत व्हायला सुरुवात झाली. आणि तो थकलेला जो दीपक होता ना, तो थोडा ताकदवान झाला परत एकदा. म्हणजे जरा बळकटी आली अंगामध्ये. कारण पहिल्या दिवशी कसं असं गलित गात्र झाल्यासारखी स्थिती होती माझी, अवसानच नव्हतं माझ्यामध्ये. तर ते अवसान नंतर घोरून आलं आणि मी हळूच बघायला लागलो की हे कोण माणसं येते. पहिल्या दिवशी ज्यांना देव समजत होतो मी,
मग हळूहळू माझ्या असं लक्षात आलं की कुणाच्या बापाच्या घरची नाहीये बरं का. त्यांचा जेवढा अधिकार आहे ना येवर तेवढाच आपला पण आहे. माझा तो जुना स्वभाव हळूहळू मानवर काढायला लागला. पहिल्या दिवशी ज्या सभासदांना मी देव मानायचो त्यांनाच म्हणायचं हा हा होय, हा माहित आहे मला किती छान आहे ते. त्याने होय हा लक्षात आलं माझ्या. म्हणजे ते जे जुने जे स्वभाव होते माझे की दुसऱ्याला खतरा समजणे, दुसऱ्याचा अवमान करणे, अपमान करणे, हाणून पाडून बोलणे, ते परत माझं मान वर काढायला सुरुवात झाली. आणि हेच ते माझे स्वभाव दोष होते ज्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. आणि ह्या स्वभाव दोषावर काम करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. आणि पहिल्या दिवशी मी जे काही समस्याचं गाठोडं घेऊन यायच्या दरवाजाला आलो होतो आजपर्यंत मी तेच काम करतोय. ही फार मोठी ईश्वराची कृपा आहे माझ्यावर. त्याचं एकमेव कारण म्हणजे याची ओळख माझी लिटरेचरच्या माध्यमातून झालेली आहे. योग्य माणसाचा सहवास मला पहिलेपासून ए मध्ये मिळाला. त्यांनी जे फिडिंग केलं मला ते अप्रतिम. त्याचे हे परिणाम आहेत. माझा काही पुरुषार्थ नाही ह्याच्यात. आणि त्यामुळं मला येण्या अगोदरच कळलं होतं की मी कसल्या टाईपचा नमुना आहे. मी आपलं खाली मान घालून आपल्या आपल्या रिकव्हरीला लागलो. कुणी काहीही करा, कुणी काहीही करा, आपली रिकव्हरी करणे, याची सेवा करणे आणि घरी येऊन आपल्या कुटुंबात आराम करणे. त्यानं असं केलं त्यानं तसं केलं ते येऊन झालं ते येऊन झालं, काही येऊ मला काही माहित नाही. मित्रांनो, ये मधला जो प्रवास आहे माझा अनुभव फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, ए मध्ये माझा प्रवास सुरू झाल्यानंतर एकीकडे मला आनंद होत होता, कारण वर्षानुवर्ष जे मी शोधत होतो ते मला आता सापडलेलं होतं. हीच ती जागा होती की ज्याचा मी शोध घेत होतो. पहिली गोष्ट. दुसरीकडं भीती पण होती की हे कोण माणसं आहेत, ह्यांच्यापासून मला त्रास तर होणार नाही, हे मला धोका तर देणार नाहीत, किंवा माझी बदनामी तर करणार नाहीत, किंवा हे तर मरायला लागलेत मलाही घेऊन मरतील, माझ्या काय मानेला मिठी मारून मलाही पाण्यात घेऊन जातील. ही भीती होती. पुन्हा भविष्याची काळजी होती की माझं कसं होईल. हे मध्ये बघायचो मी प्रत्येक सभासद असा मस्त हसायचा, खेळायचा, गप्पा मारायचा. त्याच्या चेहऱ्यावरूनच लक्षात यायचं की ह्याचं आता सगळे प्रश्न मिटलेले. पण मला असं वाटायचं की साला ह्याचे प्रश्न मिटले हो, पण माझे मिटतील का नाही, मला असं आयुष्य जगता येईल का नाही. ही भीती, त्याच्यासोबत पश्चाताप. हे मध्ये असताना का मला काय वाटायचं नाही, माझ्यासारखेच बांधव असायचे तिथं, काय फॉर्मॅलिटी बाळगायची गरज नाही, मला मस्त आपलं मस्त मस्त टणटणा उड्या मारायचो मी. पण समाजामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या पाहुण्यांमध्ये गेलं की मला पश्चाताप व्हायचा, वाईट वाटायचं की भूतकाळात आपण त्यांच्यासमोर काय तमाशे केले. आणि हे सगळं घडलेलं आहे माझ्या आजूबाजूला, आणि मला आता ह्याच्या पुढे प्रगती करायची आहे. हे एक मोठं आव्हान आहे. नुसतं ह्याला कवटाळून नाही बसायचं, मला रडत नाही बसायचं की बाबा हे असं घडलं, असं घडलं, असं घडलं, असं घडलं. हे सगळं गाठोडं तर आहेच आहे, त्याच्यासोबत मला प्रगती करायची आहे. माझ्या मुलाचं शिक्षण आहे, रोज खर्च आहे माझ्या समोर. माझा अनुभव असा आहे मित्रांनो
हे माझं रोजचं वागणं, रोजचा प्रत्येक पाऊल ना पाऊल मला विचार करून फुंकून फुंकून पाऊल टाकावं लागते मला. प्रत्येक शब्द उच्चारताना मी कुणाला बोलायलोय, काय बोलायलोय, त्याचे परिणाम त्याच्यावर काय होतील आणि त्याचे परिणाम माझ्यावर काय होतील. कारण बऱ्याच वेळेला असं घडलेलं आहे की कोणी जर मला शिवी दिली तर मला फार वाईट वाटायचं. यार काय राव तो माणूस बोलला मला, असं नाही व्हायला पाहिजे होता. झोप यायची नाही मला. आणि त्याच्या विरुद्ध जर समजा मी एखाद्याला वाकडं बोललो, शिवीगाळ केली तर मलाच झोप यायची नाही. म्हणजे मला वाटायची काय यार उगाच बोललो आपण त्याला. हे अशा टाईपची माझी पर्सनॅलिटी आहे. आपल्या लिटरेचर मध्ये पण लिहिलेलं आहे की माझी पर्सनॅलिटी म्हणजे बालिश पर्सनॅलिटी, बालिश व्यक्तिमत्व आहे, हळवं व्यक्तिमत्व आहे. मला काहीच सहन होत नाही. जगामध्ये जे काही आघात होत असतात माझ्या मेंदूवर ते मला सहन होत नाहीत. आणि पूर्वी हे आघात सहन करायचं माझ्याकडे एक औषध होतं की दिवसभर मी किती जरी धडका मारल्या, कुठं जरी कसल्याही संकटाला टक्कर दिली तर रात्री रिलॅक्स होण्यासाठी माझ्याकडे एक औषध होतं. मस्त क्वार्टर मारायचो, कधी कधी 2 क्वार्टर मारायचो, बेहोश व्हायचो, निवांत पडायचो. आता ते औषध नाहीये माझ्याकडं. त्यामुळं मला दिवसा असं काहीही करता कामा नये की जेणेकरून माझी झोप डिस्टर्ब होईल. आणि ते 100% पाळतो मित्रांनो. मी कुणालाही फालतू शब्द देत नाही. पूर्वी असंच व्हायचं, कुणी काय तर मला काय घाबरायला, मी आहे ना, अरे तुला तुझं करता आलं नाही ह्याचं काय करतो. हे मला सगळं ए मध्ये आल्यावर असं भानावर यायला लागलो मी की हे काय नेमकं आहे. पूर्वी कुठेही हात घालायचा मित्रांनो, कशाला ताळमेळ नसायचा. म्हणजे ते पैशाचा असो, डेअरिंगचा असो, काही असो, कुणाच्याही मागे उभं राहायचो आणि काही पण करायचो. मित्रांनो खरंच अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आलो, ज्या लोकांसोबत मी राहायला लागलो, बसायला लागलो, ऐकायला लागलो, एक वेगळीच काहीतरी भावना निर्माण झाली. असं प्रेम, ही माया, निस्वार्थ प्रेम असं मी कधीच बघितलं नाही माझ्या आयुष्यात. दारू पिण्याच्या अगोदर सुद्धा बघितलं नाही मी, लहानपणापासून बघितलं नाही. त्याचं कारण काय बरं ते सांगायला त्याच्या तोंडानं की मी बेवडा आहे बरं का, दारुडा आहे. हो दारुडाच आहे, मला दारुड्यालाच मिठी मारायची म्हणतो मी. आणि मी ते केलेलं आहे, गेले 16 वर्ष तेच करत आलोय आता. त्याचं एकमेव कारण मला दिसलेलं सांगतो मित्रांनो. जसं एका आंधळ्याचं दुःख दुसऱ्या आंधळ्यालाच कळतंय की आंधळ्याच्या वेदना काय असतात किंवा आंधळ्याच्या समस्या काय असतात, तसंच एका दारुड्याचं दुःख हा दुसराच दारुडा समजू शकतो. मी जर आंधळ्याला म्हणलं की दूध पांढरं असतंय तर तो म्हणतो पांढरं म्हणजे कसं काय, पांढरं म्हणजे नेमकं काय. मी जर त्याला म्हणलं काय बेवकूफ माणूस, याला पांढरं माहित नाही. अरे ज्याला डोळेच नाही, ज्याला आयुष्यात कधी रंगच बघितला नाही, कसले आकारच बघितले नाही, त्याला काय कळणार आहे तुझं पांढरं काय, काळं काय, गोरं काय. सेम तसं घडलेलं आहे मित्रांनो माझ्यावर. म्हणजे जसं एका आंधळ्याचं दुःख दुसरा आंधळा समजू शकतो, तसंच एका दारुड्याचं दुःख, त्याच्या वेदना, त्याच्या अडचणी, त्याच्या समस्या हे दुसरा दारुडा समजू शकतो, असा माझा आतापर्यंत अनुभव आहे. म्हणजे हे जे रिलेशन आहे ना, हे रिलेशन मी कुठंच बघितलं नाही.
बरे काय म्हणजे काय पैशाची देवाणघेवाण नाही, काय कुणी कुणाला जीव खाऊ घालत नाही, कोण कुणाचा संसार चालवत नाही, कोण कुणाला कपडे लत्ते आणून देत नाही, कोण कुणाच्या मुलाचा खर्च करत नाही, तरी सुद्धा हे प्रेम टिकून आहे म्हणजे. आणि सर्व लोक जगामध्ये बघतो मी लाखो रुपयाची देवाणघेवाण एकमेकाला मदत करतात आणि एकमेकाला धोका देतात. इथं काहीच नाही. आमचा पूर्व इतिहास वाईट आहे म्हणजे माझा तरी. पण जिथं आलो ना मी ती संस्था फार ग्रेट आहे. माझं भारतामधल्या एका नामांकित शाळेमध्ये समजा माझ्या आई वडिलांनी नाव घातलं, ऍडमिट केलं, तिथं दाखल केलं मला. मी मूर्ख आहे, वेडा आहे, ढ आहे म्हणून मला त्या शाळेमध्ये नाव घातलं. अहो मी वेडा आहे, मी मूर्ख आहे, ठीक आहे हो, मी ढ आहे, बुद्धू आहे, पण शाळा ग्रेटच आहे ना. माझ्या इतिहासावरनं त्या शाळेची म्हणजे त्याचं गणित घालणं हे कुठल्याही शिस्तीत बसत नाही. मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये मी जे काही बघितलं ना ते खूपच अजब आहे. आणि हा प्रवास फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बारीक सारीक गोष्टी जर बघत गेल्या आणि हे सगळं असं एक बॅलन्सिंग आहे. म्हणजे मला नुसतीच रिकव्हरी करायची आहे का, म्हणजे सेवा कशासाठी करायची, तिकडं पोस्टर लावा, तिकडं जावा, तिकडं ते बॅनर अडकवा, इकडं पीआय मीटिंग घ्या. सुरुवातीला मला वाटायचं की हे काय बिनकामाचं, चला आता मी माझं कुटुंबाचं बघू का माझ्या व्यवसायाचं बघू का हे लष्कराच्या भाकरी वाजत फिरू बिनकामाच्या. आणि ह्या सगळ्या ज्या काही माझ्या हे होत्या त्याच्यामध्ये मला माझ्या स्पॉन्सरची फार मदत झाली. आणि लिटरेचर, हे सगळं लिटरेचर मध्ये लिहून ठेवलं मित्रांनो. मी बऱ्याच वेळेला बऱ्याच सभासदाला म्हणतो तुम्ही लिटरेचर वाचन चालू करा, कारण ज्याचं लिटरेचर वाचन चांगलं आहे ना की त्याला कसलीच अडचण येत नाही. म्हणून मी बऱ्याच वेळा म्हणतो की आपल्याकडे म्हणलं जातंय की व्यक्तीपेक्षा तत्वांना अधिक महत्व आहे. म्हणजे तत्व कुठे आहे, ही तत्व पुस्तकामध्ये आहे. आणि हे जर खरी बघायची असेल तर पुस्तकामध्ये आहे. कुठल्याही माणसात नाही. इथं कोण छान आहे हो, सगळे एका माळेच्या मनी, थोडस 19-20 असेल एवढाच फरक आहे. ही तत्व पुस्तकामध्ये. आणि मी जो तुमच्या समोर बोलतोय हा कदाचित चुकू शकतो, एखादा शब्द मागे पुढे होऊ शकतो, कदाचित उद्या दारू पण पिऊ शकतो, कदाचित परवा मरू पण शकतो, पण पुस्तक अमर आहे. म्हणून पुस्तकाला जवळ करा. मी हे असं जीव तोडून सांगत असतो. मी एक मित्रत्वाच्या नात्यानं ऑर्डर करायचा अधिकार नाही म्हणून पुस्तकाला जवळ करा, कारण पुस्तकामध्ये जे लिहून ठेवलंय ना फारच अप्रतिम आहे, फारच अप्रतिम आहे. कारण माझे छोटे छोटे प्रश्न, छोट्या छोट्या समस्या मी वरून दाखवतो. आय एम ओके, आय एम नॉर्मल, आय एम ग्रेट. असं कपडे बिपडे भारी, ती मोबाईल अंगठ्याला घेता येऊन ती शोभाजी, आपली रिकव्हरी लय भारी. अरे पण तुला हसायला येईना ना. जसं खळखळून हसायला पाहिजे माणसानं, तसं तुझ्या हसणं तुझ्या चेहऱ्यावर नाही. रिकव्हरीला काय चाटायचंय का? त्याचा अर्थ माझ्या पोटामध्ये अशी काहीतरी मळमळ आहे, घाण आहे की ती अजून स्वच्छ झालेलं नाहीये, किंवा मी अजूनही अंधारामध्ये असे काही धंदे करतो की इकडं तर भारी भारी नाटक करतो मी आणि तिकडं अंधारामध्ये माझे उद्योग वेगळेच आहेत. आमच्या मीटिंग मध्ये शेवटी एक 5-10 मिनिटाचा वेळ ठेवला जातो मित्रांनो. कुणाला काही प्रश्न आहेत का विचारा. मग कुणीतरी सभासद उठतो, म्हणतो मला भीती वाटायली, मी काय करू.
मी बऱ्याच वेळेला ऑब्झर्व केलेलं आहे. इव्हन माझ्या बाबतीत तसं घडलेलं आहे. म्हणजे बाहेर त्यांनी काय केलं हे सांगत नाही, इथं येऊन सांगताय की काय व्हायलंय, काय केलंस ते सांग ना. उगीच कशी भीती वाटते, उगत मला का वाटणं झाली. तर अंधारामध्ये असे काहीतरी काळे धंदे करून ठेवलेले असते, माझ्यासारख्याला उगीच वाटतंय की दारू बंद आहे ना बॉस, मग बाईकडे जायला काय अडचण आहे का. दारू बंद आहे ना बॉस, मग जुगार खेळायला काय अडचण आहे का बॉस. आणि शॉर्टकटनं पैसे मिळवायचं थोडं मला हे पण आहे हो, खास म्हणा त्याला काही नाव द्या. म्हणजे असं हे लवकर भरून काढा वाटतो. म्हणजे जे गेलंय ना माझं पूर्ण नुकसान, ते लवकर भरून काढून असं एक शानदार लाईफ पाहिजे. गाडी विडी बंगला बिंगला असं मिटिंगला सुद्धा असं छान नाही यायला पाहिजे. त्याला काय रिकव्हरी आहे दीपकची. पण माझा प्रॉब्लेम तो नाही मित्रांनो. म्हणून आपल्या लिटरेचरमध्ये एक लिहिलेलं आहे की आमचे आदिभौतिक कल्याण आमच्या आध्यात्मिक प्रगतीनंतर प्रगट होते. येला हे अपेक्षित नाहीये की तुम्ही आयुष्यभर कंगालच राहा, भिकार तोटत राहा, दरिद्र्यासारखे राहा, असं म्हणत नाहीये. हे म्हणते तू काही कर रे बाबा, पण हे तू जिथं पाय ठेवायलास ना हे आधी मजबूत झालंय का बघ. आणि तू जर तसंच पळत सुटला तर हे खाली कधी ढासळल, तू कधी दरीत पडशील काही सांगता येत नाही. हा याचा प्रोग्राम आहे मला दिसलेला बरं का. कदाचित मी काय याचा अधिकृत प्रवक्ता नाहीये, मला जे दिसलं आजपर्यंत मी शेअर करायलोय. कदाचित थोडस आपल्या मतभिन्नता असू शकते, पण मी लँग्वेज ऑफ द हार्ट बोलायलो आज. हे 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 खूप महत्वाचं आहे माझ्या दृष्टिकोनातून. मी पैसा खूप मिळवेल, आलिशान बंगला बांधल, आलिशान बेडरूम बांधल, मस्त डनलपच्या गाद्या, एसी बीसी, शाही पिक्चर मधल्यासारखं. आपण त्या बेडरूम मध्ये झोप येणार झाल्यावर काय करणार. झोप येण्यासाठी माझं चारित्र्य स्वच्छ लागतंय. आणि माझं चारित्र्य जर स्वच्छ असेल ना तर झाडाखाली सुद्धा मला झोप लागते. एसी बेडरूमची गरज नाही मला. मला दोन्ही पण अनुभव आहे. मी हे फालतू डामडौलही मेंटेन केलेलं आहे आणि हे आपलं ग्रहसफाई, चारित्र्य शुद्धीकरण हे पण केलेलं आहे. कारण माझ्या त्या पूर्वायुष्याच्या काळामध्ये माझ्या वागण्यावरच मी नाराज होतो. मी जे वागायलोय, मी जे बोलायलोय, मी जे करायलोय, हे प्रॉब्लेम आहे मित्रांनो. म्हणून आपल्याकडं आपल्या रूढीमध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे की आमची जनतेशी संबंध ठेवण्याची रीत त्यांना आकर्षित करणे. जाहिरातबाजी नाही. म्हणजे मी पूर्वी कसा होतो आणि साला ह्या माणसामध्ये काय बदल झालाय राव. आणि कुठं चाललंय हे, म्हणजे काय हे. याच्या पुढे डोकं फोडलं आम्ही, जीव द्यायची तयारी होती आमची, सगळं कुटुंब परेशान होतं. साला हे सुधारलं नाही आणि इथं कुठं चाललंय हे ना, काय नेमकं तिथं काय एकदा बघून तरी यावं. हेच ते एकडचं आकर्षण आहे मित्रांनो. मला कुणीतरी विचारलं पाहिजे की मी फालतू उगाच येऊन करेंगे आणि येऊन करेंगेचा हा कार्यक्रमच नाही हा. आणि समाज सुधारण्याचा तर नाहीच नाही. म्हणून आपल्याकडे पीआय मीटिंग म्हणते, पब्लिक इन्फॉर्मेशन. आम्ही फक्त पब्लिकला माहिती देतो की बाबा अशी अशी संस्था आहे. मला बरेच जण विचारतात खरंच दारू थांबते का हो. अरे मी जिवंत उदाहरण आहे तुझ्या समोर, अजून काय पाहिजे तुला. मीटिंगला ये, माझ्यासारखे अजून शेकडो बघायला मिळतात तुला. मग तो कसं तरी मीटिंगला येतो किंवा त्याच्या मनात असं पण असतंय बऱ्याच वेळेला मीटिंगला जावं का नाही जावं.
किंवा आपण दारुडे झालोत का नाही झालोत, किंवा असल्या भिकारचोट बेवड्यात काय जाऊन बसायचंय, किंवा मला तिथं कुणी गेलं तर बघितलं तर काय होईल. मग मी त्याला स्पष्ट सांगत असतो की तू दारुडा नाहीस हे आम्हाला पूर्ण माहित आहे, 100% माहित आहे. पण तुला दारुडे काय करायला बघायला तुला काही अडचण आहे का? तिथं काय 1 रुपया द्यायचा नाही घ्यायचा नाही, फक्त तुला बघायचे दारुडे काय करायले. बरं तुला तिथं कुणी काहीच विचारणार नाही. असं गोड बोलून मी मिटिंगला खूप जणांना आणलेलं आहे. आणि मी त्याला हेही म्हणलेलं आहे की हा बाबा दारूबंदीचा कार्यक्रम नाही, हा कार्यक्रम आहे जीवनाचा आनंद घेण्याचा. आणि तुला जर दारू पिऊन आनंद घेता असेल अवश्य पिना बाबा. आपल्या बिग बुक मध्ये पण लिहिलेलं आहे की आम्हाला जे जमलं नाही ते तुम्हाला जमलं, तुमचं अभिनंदन असो, परमेश्वर तुम्हाला अशीच शक्ती देवो आणि आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. आणि परमेश्वर साक्ष आहे की आम्ही असं खूप वेळा करायचा प्रयत्न केला हो, पण तोंडावरच सोडलो. आणि मी त्याला म्हणत असतो की तू येऊन बघ काय चाललंय काय नाही तिथं. आणि 1-2 महिने झाल्यानंतर तुला जर वाटलं की बाबा हा कार्यक्रम आपल्यासाठी आहे, छान कार्यक्रम आहे, वेलकम. आणि 2 महिने झाल्यावर जर तुला वाटलं की हा कार्यक्रम आपल्यासाठी नाही आहे, तुझा बार उघड आहे, वाईन शॉप उघड आहे, दारूचं दुकान उघड आहे, सगळं उघड आहे. दरवाजा ह्या मिटिंगचा उघडा आहे आणि वाईन शॉपचा पण उघडा आहे. तुला जिथं आनंद मिळेल तिथं आयुष्य काढ तुझं. म्हणून दारू सोड किंवा दारू पिऊ नकोस असं म्हणलं की मला राग यायचा नेहमी. मी ते कधी वाक्य कुणाला म्हणलो नाही की बाबा दारू पिऊ नकोस. उलट मी कित्येक नंबरला म्हणलेलो आहे, जे स्लिप होतात अधून मधून काहीतरी गोंधळ उडतो काहीतरी होतंय, बाबा तुला जर खरंच मर्यादित मद्यपानाची गुरुकिल्ली मिळालेली असेल तर मलाही दे ना. कशाला मी यायच्या मिटिंगला जाईल. दारू जर मर्यादित प्यायला मला जमली तर मला काय अडचण आहे प्यायला. पण मित्रांनो मला पूर्ण गॅरंटी आहे, पूर्ण छाती ठोकपणे सांगू शकतो मी की ती शक्ती ह्या जीवनात माझ्याकडे येणं आता शक्य नाही. एक छोटासा किस्सा सांगतो आणि माझी शेअरिंग संपवतो मित्रांनो. माझ्या पोटामध्ये असे काही राडे होते, किस्से होते की मी ते झाकून ठेवायचो मी. मला वाटायचं की हे मीटिंग मध्ये सांगू नये आपण, इथे इज्जत जाईल माझी. म्हणजे इज्जत गेलेल्या लोकांमध्ये मी आलोय आणि माझ्या इज्जतीची मी काळजी करायलोय. म्हणजे मी विनोदानं नेहमी म्हणतो की ज्या रूम मध्ये सगळे नागडे उभे आहेत तिथे चड्डी काढायची कसली लाज वाटावी हो मला. आणि हेच धोकेदायक आहे मित्रांनो. म्हणजे मीटिंग अल्कोहोलिक्स अनॉनिमस मीटिंग इज्जत सांभाळायचं ठिकाण नाहीये. माझं वैयक्तिक तसंच आहे, ते वैयक्तिक मत नाही, तसंच आहे. उलट माझ्या पोटातली घाण ओकायचं ठिकाण आहे ते. काही असो काही असो काही असो. आणि मला आता ह्या 10 वर्षामध्ये आता माझा संपर्क 10-11 वर्षाचा आहे, डायरेक्ट संपर्क आहे. मला आता आठवतच नाही की माझ्या पोटामध्ये काही घाण कुठं शिल्लक आहे. माझ्या स्पॉन्सरनं ते लिखाण पण करायला लावलं, ते सगळं लिहून 2दा लिहून काढलं मी. माझा पहिला स्पॉन्सर एक्सपायर झाला, दुसऱ्यानं परत लिहायला लावलं, ते पण लिहून काढलं. ते मध्ये येण्या अगोदर एका डॉक्टरनं लिहायला सांगितलं होतं, तेही लिहिलेलं मी. आणि जे काही उरलं सोरलं बारीक मळमळ असेल ते मीटिंग मध्ये ओकलेली मी. आणि मित्रांनो खोटं सांगत नाही, आज झोपताना माझ्या डोक्यात कसलाच विचार नसतोय, कसली काळजी नसते, काय 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 नाही मित्रांनो.
आणि हे कुठलाही माणूस करू शकत नाही. कारण माझे आई वडील माझं ज्यानंतर जे काही मी उद्ध्वस्त झालो त्यानंतर एवढे भक्कम माया पाठीशी उभे होते की तुझा प्रॉब्लेम सांग रे, तुला काय 10-20 लाख रुपये देणं झालंय, कुठं काय बायकाची लबडी केलास का, तुझ्या बायकोचं पटणं झालंय का, तुला काय कोर्ट कचेरी चालू आहे, तुझं काय तुझं जे लफड आहे. माझे वडील वकील होते मित्रांनो, त्याच्यामुळे त्यांना हे सगळं माहित होतं की एक दारुडा काय करू शकतंय. तुझ्या सगळे लफडे मिटवतो रे, पण हे तू काय अवस्था करायला तू स्वतःची. आणि एवढं बोलून सुद्धा, एवढा भक्कम आधार असून सुद्धा मला त्यांचा कधीही आधार वाटला नाही. आणि एक फाटका ए मेंबर माझ्यासोबत असतो आणि तो म्हणतो दीपक हो तिकडे जाणे काय यार का आधार काय म्हणजे ते शब्दात सांगता येत नाही मित्रांनो मला. आणि मला माहित आहे हे पूर्ण उद्ध्वस्त झालेलं तरी पण त्याचा आधार वाटतो मला. आणि हीच ती लँग्वेज ऑफ द हार्ट आहे मित्र. लँग्वेज ऑफ द हार्ट या विषयावरचा काही एक्सपर्ट किंवा काहीतरी फार मोठा मानसशास्त्रज्ञ मी नाहीये. मी अनुभवलेली लँग्वेज ऑफ द हार्ट, माझी लँग्वेज ऑफ द हार्ट, माझी अंतःकरणाची भाषा, मी अनुभवलेली अंतःकरणाची भाषा आपल्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आज. त्यात मला माहित नाही कितपत यश आलंय. आपल्या समूहाने आपण सर्व बांधवांनी मला तिसऱ्यांदाही बोलण्याची संधी दिली, मला समजून घेतलं. मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद.